ते माणसाचं त्यावेळी मी खूप परिवार पाहिले की आपल्या आईवडिलांनी भुलू राहिले. त्या मायापण भुलू नका. ज्यांनी आपल्याला लहानचं मोठं केलं त्यांनी कशा हिशोबात भुलतात रे. त्यांची उपकारांची फेड करा. त्यांची उपकार फेड म्हणजे कशी, ते म्हणजे की तुम्हाला त्यांचं म्हातारपण त्यांचं सुखात गमावणं, हेच मेन तुमची फेड करणं. त्याला कोण जे तुम्हाला लहानपणी तुम्हाला ओळी लागो, पैसे लागो, कुठे फिरायला चालले सहले त्यावेळी तुम्हाला तुम्ही त्याला 5, 10, 100, 200 मागले तुम्हाला लगेच खिचून भेटत होते की माझ्या पोराला माझ्या पुरीला सुख भेटायला कोणी गोष्टी. आज पोरगा दारू पिऊन लफडे करून रिकामचं कोणाकडून त्याचं मन होते आणि पुरी दुसऱ्या मागं लागून त्याला गावामध्ये फिरायची पण संधी नाही देऊ राहिले. आज पुरी पण हरामखोर झाल्या. बरं त्यांचा विश्वास तोडू नका. बरोबर आज रिकामचं कामं करू राहिले बाहेर गावात जाऊन, पण पुरी रिकाम टेकड्यापणा कामं मेसेजवर काय आणि पोरांशी बोलणं काय आणि बाहेर फिरणं काय, अशी कामं करू नका भावांनो. हे कामं सोडून द्या. तुम्हाला जर पटलं वाईट वाटलं असेल तुम्ही माफी मागू इच्छितो. तुम्हाला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.